श्री ग्रंथराज दासबोध. श्रीराम समर्थ. समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचा दासबोध. भारतीय संस्कृतीचे यथार्थ प्रातिनिधिक दर्शन ज्यातून घडते अशा ग्रंथराज महाभारतातील यक्ष प्रश्नाच्या प्रकरणात यक्षाने धर्मराज युधिष्ठिराला एक आगळा वेगळा प्रश्न विचारला. धर्मराज, का दिक म्हणजे दिशा कोणती? या प्रश्नाला युधिष्ठिराने दिलेले उत्तर अत्यंत मननीय आहे. तो म्हणाला, संतो दिक. संतांनी दाखवलेली दिशा हीच जीवनाची सर्वोत्तम दिशा होय. विविध संत चरित्रे आणि विपुल संत वाङ्मय यांच्या संदर्भात वरील उत्तराचे सखोल चिंतन करून जर असा प्रश्न उपस्थित केला की वैयक्तिक व सामाजिक पातळीवर सर्वांना सर्व काळी व्यवहार व परमार्थ या दोन्ही आघाड्यांवर यशस्वी होण्यासाठी अचूक दिशा कोणती, तर त्याचे उत्तर निशंकपणे असे द्यावे लागेल की समर्थ रामदास स्वामींनी त्यांचे जीवन व वाङ्मय यांच्या माध्यमातून दाखवलेली दिशा हीच ती अचूक दिशा होय. आपल्या सांस्कृतिक प्रवाहाचे मूळ अतिप्राचीन वैदिक वाङ्मय आहे, याबद्दल कुणाचेही दुमत असू शकत नाही. नंतर काळाच्या ओघात वैदिक आचार विचारांच्या शिरलेल्या अपप्रवृत्तींमुळे त्यातील काही अंशांच्या विरुद्ध उठलेल्या बौद्ध, जैन इत्यादी प्रतिक्रियात्मक लाटांच्या सकारात्मक उपदेशात बऱ्याच मोठ्या अंशी वैदिक विचार व साधन प्रणालीच आहे. या वैदिक वाङ्मयाचा सोप्या लौकिक संस्कृत भाषेत रामायण, महाभारत, भागवत आदी ग्रंथातून केलेला विस्तार केला गेला तर दर्शनशास्त्रांच्या आधारे त्या विचारांची तर्कशुद्ध मांडणी तयार करण्यात आली. विविध ऋषींनी वैदिक विचार दिले. विविध आचार्यांनी तर्कशुद्ध मांडणी करून त्यांचा प्रचार केला. तर मध्ययुगात विविध संतांनी तेच विचार लोकभाषेत रुजवले. महाराष्ट्राची संत परंपरा. महाराष्ट्राच्या मध्ययुगीन संत परंपरेत निर्माण झालेले विपुल साहित्य रामायण, महाभारत, गीता, भागवत यांना अनुसरणारे म्हणजेच पर्यायाने वैदिक विचारांना अनुसरणारे आहे. संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांची वेदनिष्ठा त्यांच्या साहित्यात पानोपाने दिसून येते व हाच सांस्कृतिक प्रवाह त्यांना अनुसरणाऱ्या परवर्ती सर्व संतांच्या वाङ्मयात दृगोच्चर व्हावा हे स्वाभाविक आहे. प्रपंचाशी अविरोधी असा सरळ सोपा भक्तिमार्गाचा उपदेश व तो समजावून सांगण्यासाठी विविध प्रकारचे सोप्या लोकभाषेतील पारमार्थिक साहित्य यांच्या आधारे मध्ययुगीन परचक्राच्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात संतांनी समाजाला सावरून धरले. अत्यंत विपरीत परिस्थिती त्यांचे मनोबल टिकवले परिस्थितीमध्ये आणि फार मोठ्या प्रमाणात त्यांनी स्वकीय समाजाला मूळ भारतीय संस्कृतीशी बांधून ठेवले. उत्तरेकडे संत तुलसीदास, गुरु नानक देव, शंकरदेव, नरसी मेहता, चैतन्य महाप्रभू इत्यादी संतांनी सुद्धा अशाच प्रकारचे कार्य करून भारतीय परंपरेवर अत्यंत मोठे उपकार केले आहेत. भारताच्या सर्वच प्रदेशातून त्या काळी संत महात्म्यांच्याद्वारे लोकभाषेतील प्रबोधनातून असे महनीय कार्य घडले. असे असले तरी महाराष्ट्रातील संत परंपरेचे कार्य प्रकर्षाने नजरेत भरते ते तिच्या काही वैशिष्ट्यांमुळे. या भूमीतही अनेक पारमार्थिक संप्रदाय निर्माण झाले असले तरी मराठी जनमानसावर सर्वात मोठा प्रभाव पडला तो भागवत धर्मीय वारकरी संप्रदायाचा. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनंतर शतकानुशतके अत्यंत श्रेष्ठ स्तराचे संत महाराष्ट्रातील लहान मोठ्या सर्व जाती जमातींतील स्त्री पुरुषांमध्ये निर्माण होत राहिले व ही विशाल आणि अखंड संत परंपरा मराठी लोकमनाला आपल्या सरळ सोप्या भक्तिभावाने व मराठमोळ्या भाषेतील पारमार्थिक साहित्याने सदाचाराच्या मार्गावर सतत पुढे नेत राहिली. वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करणाऱ्या जगद्गुरु आदिशंकराचार्यांचे अद्वैत तत्वज्ञान व गीता भागवतातील रसाळ भक्तिमार्ग या दोन तटांच्या मधून या थोर संतांची विचारधारा अखंडपणे वाहत राहिली. अन्य प्रदेशातून अद्वैती महात्मे झाले, भक्तिमार्गी संतही झाले, पण या दोहोंचा पूर्ण समन्वय करून प्रतिपादन करणारे संत महाराष्ट्राबाहेर गोस्वामी तुलसीदासांचा अपवाद वगळता दिसत नाहीत. संत तुलसीदासांनाही
त्यांच्या तोलामोलाची परंपरा लाभली नाही. या उच्चस्तरीय संतांची अखंड मालिका हे महाराष्ट्र भूमीचे विलोभनीय सद्भाग्य ठरले. महाराष्ट्राच्या या परंपरेतील प्रमुख संतांची ही स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत व प्रत्येक संत आपापल्या स्थानी आगळा ठरावा इतक्या प्रकर्षाने ती नजरेत भरतात. भागवत धर्माचा पाया रचणारे संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या प्रतिभा सामर्थ्यात केवळ अजोड आहेत. भावार्थ दीपिका अथवा ज्ञानेश्वरीच्या माध्यमाने त्यांनी साहित्य सोनियाच्या खाणी प्रकट केल्यात व खरोखरी अमृतातेही पैजा जिंकणारा असा साहित्यालंकार रस प्रवाहित केला की ज्ञानेश्वरी केवळ मराठी भाषेतीलच नव्हे तर जगाच्या सर्व भाषातील साहित्याचा मुकुटमणी ठरेल. अशी प्रतिभा अन्यत्र दुर्लभच. श्री ज्ञानेश्वर माऊलींचे सांगाती लढीवाळ भक्त संत श्री नामदेवांचे प्रचार सामर्थ्य हे त्यांचे खास वैशिष्ट्य. सुमारे 700 वर्षांपूर्वी पंजाब सारख्या सुदूर प्रांती जाऊन तेथील जनमानसात परमार्थ व भगवत भक्ती रुजवण्याचे कार्य श्री नामदेव महाराजांनी इतक्या प्रकर्षाने केले की शिखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहेब यात सुमारे 64 अभंग समाविष्ट झाले आहेत. पंजाब, हरियाणा व राजस्थान प्रांतात खास संत नामदेवांची अशी 100हून अधिक मंदिरे आहेत. तिकडील भाविकांची संत नामदेवांवरील श्रद्धा बघून आपले मस्तक त्या श्रद्धेपुढे झुकावे असे स्थान त्या जनमानसात निर्माण करण्यासाठी संत नामदेवरावांना किती कष्ट उपसावे लागले असतील. प्रपंच हे संत एकनाथ महाराजांचे खास वैशिष्ट्य आहे. अन्य संतांच्या कौटुंबिक जीवनाकडे बघताना जाणवते की काहींनी प्रपंच केलाच नाही तर काहींना तो नीट जमला नाही. ज्ञान, कर्म, भक्ती व योग या सर्वांगांनी परमार्थ पूर्ण साधून व समाजाच्या सर्व स्तरांसाठी विविध प्रकारचे लिखाण करूनही नाथांना अव्यंग प्रपंचही साधला. नाथांनी ही त्यांच्या व्यक्तिमत्वातील फार मोठी जमेची बाजू आहे. प्रपत्ती म्हणजे तळमळीची शरणागती हे संत श्री तुकाराम महाराजांचे प्रमुख बळ होय. विस्कटलेला प्रपंच, शास्त्राध्ययनाचा अभाव, कोणी सदेह मार्गदर्शक सद्गुरूही नाही अशा अवस्थेत भगवंताचा साक्षात्कार करून घेऊन अभंगवाणीने वेदार्थ सांगून भागवत धर्म मंदिराचा कळस होण्याचा बहुमान या संत श्रेष्ठाने प्राप्त केला. तो मुख्यत्वे प्रपत्तीच्या म्हणजे अखंड तळमळ व संपूर्ण समर्पणाच्या बळावर. ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिभा, संत नामदेवांचा प्रचार, संत एकनाथ महाराजांचा प्रपंच व संत तुकोबारायांची प्रपत्ती याला संत रामदास स्वामींनी जोड दिली ती प्रतिकाराची. धर्मसंस्कृतीवर कोसळणाऱ्या अस्मानी सुलतानी आपत्तींच्या प्रसंगी वैयक्तिक व सामुदायिक पातळीवर प्रतिकारक क्षमता संपन्न समाज कसा उभा करावा याचे दिग्दर्शन हे समर्थांचे आगळे वैशिष्ट्य आहे. समर्थकालीन देशस्थिती. श्री समर्थांच्या काळी असलेल्या आपल्या देशातील परिस्थितीचे अवलोकन केले तर हे लक्षात येते की समाजात धैर्य व प्रतिकार क्षमता जागृत करू शकणाऱ्या महापुरुषांची तेव्हा नितांत आवश्यकता होती. प्राचीन काळापासून सुजला सुफला निसर्ग संपन्नतेचे नैसर्गिक संपन्नतेचे वरदान लाभलेला हा देश सर्वार्थाने समृद्ध व सुखी होता. येथील समाज जीवन अन्य सर्व देशांच्या तुलनेत उच्च व शांत होते. पण इसवी सन 712 मधील महम्मद बिन कासिमच्या आक्रमणानंतर सुरुवातीला धीरे धीरे व नंतर झपाट्याने हे दृश्य बदलू लागले. या संपन्न देशाला लुटण्यासाठी आक्रमकांच्या धाडीवर धाडी पडू लागल्या. या आक्रमणाचे स्वरूप केवळ संपत्ती लुटणे एवढेच नव्हते, येथील धर्मसंस्कृतीचा विनाश हेही त्यांचे तितकेच महत्वाचे उद्दिष्ट होते. यासाठी त्यांनी अत्यंत पवित्र आणि विशाल मंदिरांचा विध्वंस केला. अनेक मंदिरांचे मशिदीत रूपांतर केले. पवित्र देवमूर्तींची विटंबना करण्यासाठी त्यांचे धातू वितळवून त्याचा किंवा पाषाण मूर्तींचा मशिदीच्या भिंती बांधण्यासाठीच नव्हे तर पायऱ्या म्हणूनही उपयोग केला. हिंदूंनी पूज्य मानलेल्या गायींची क्रूर हत्या करण्यात धन्यता मानली. प्रतिकार करणाऱ्यांचाच नव्हे तर प्रतिकार न करणाऱ्याही धार्मिक जनतेवर कत्तली केल्या.
स्त्रियांना बाटविणे, त्यांच्यावर क्रूर अत्याचार करणे व त्यांना पळवून नेणे हा तर त्यांना नित्याचा अधिकारच वाटू लागला. हाल हाल करून असंख्य लोकांचे धर्मांतर करण्याचा सपाटा लावला गेला. उत्तरेमध्ये मोगलांचा धिंगाणा चालू होता आणि दक्षिणेकडे पोर्तुगीजांचा धुमाकूळ सुरू होता. बहामनी राज्यातून निर्माण झालेल्या पाचही शाह्यांनी आपापल्या प्रदेशात पुन्हा पुन्हा वरीलप्रमाणे अत्याचार करीत हिंदूंचा सर्व प्रकारे अनन्वित छळ करणे व हर प्रकारे धर्मांतर करून मुसलमानांची संख्या वाढवण्याचे अधर्म कार्य अखंडपणे चालू ठेवले होते. या सर्व शासकांचा आपसात जरी सत्ता संघर्ष चालू असला तरी येथील हिंदू जनता त्या सर्वांनाच समान शत्रू वाटत होती व तिची लांडगेतोड करण्यात सर्वांनाच धन्यता वाटत होती. त्यामुळे सर्वत्र हा समाज आक्रमकांच्या भक्षस्थानी पडत चालला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आलेल्या आक्रमकांची संख्या येथील जनतेसमोर नगण्य होती, पण जाती जमाती, प्रदेश, भाषा, संप्रदाय व परस्पर स्पर्धा यांनी दुभंगलेला हा समाज या आक्रमकांचा प्रतिकार करू शकला नाही. इतक्या क्रूर राक्षसी आक्रमणाची त्याला सवयच नसल्यामुळे तो भेदरला, हवालदिल झाला. त्यातच परस्पर वैर, हेवे दावे, क्षुद्र स्वार्थीवृत्ती आणि कमालीची फूट यामुळे दुर्बळ झालेला हा समाज किंकर्तव्य मूढ झाला, भांबावला. यातून बाहेर पडण्याचा मार्गच त्याला दिसेना. स्वतःवर संकट आल्यावर स्थानिक पातळीवर त्या राजांनी याचा प्रतिकारही केला व तो काही काळपर्यंत काही प्रमाणात कुठे कुठे यशस्वीही झाला, पण सर्वसमावेशक राष्ट्रीय दृष्टीच्या अभावी इतरांवरील संकटात मदतीसाठी धावून जाण्याची वृत्ती कोणी दर्शवली नाही. म्हणून आक्रमकांनी एकाचा सहज पाडावच केला नाही, तर येथील जिंकलेल्या राजांना येथीलच अन्य राजांना जिंकण्यासाठी कौशल्याने व क्रौर्याने वापरले. त्यांच्या सेवेत असलेल्या एतद्देशीय सरदार व सैनिकांनीच येथील अन्य लोकांना परकीय गुलाम बनवण्यासाठी पिढ्यानपिढ्या आपले रक्त सांडले व प्राणही दिले. हा या देशाचा भीषण दैव दुर्विलास. या देशातील पुत्रवत असलेल्या हिंदू समाजातील नागरिकांना ते केवळ हिंदू आहेत म्हणून जिजियासारखा कर भरावा लागण्याची नामुष्की पिढ्यानपिढ्या सोसावी लागली. हा भयाकुल करणारा घनांधकार कधी संपेल हे कळत नव्हते. संपेल किंवा नाही याचीही वानवा होती. तरीही भक्तिमार्गी संतांच्या उपदेशाने सोशिक सहिष्णू बनलेला हा समाज मोठ्या प्रमाणात तग धरून स्वधर्म पालन करीत होता. अशा भ्रांतिग्रस्त काळी जय जय रघुवीर समर्थ चा महान मंत्र सर्वत्र घुमवून या सहिष्णू समाजास जयिष्णू बनविण्यासाठी, दुर्दांत शत्रूच्या प्रतिकारार्थ सिद्ध करण्यासाठी, तशी अचूक दृष्टी देण्यासाठी व दिशा दाखवण्यासाठी अवतरलेल्या महान राष्ट्रगुरूंचे नाव समर्थ रामदास स्वामी. समर्थ चरित्राची रूपरेषा. मराठवाड्यातील जांब या गावी इसवी सन 1608 च्या चैत्र शुद्ध नवमीला म्हणजे श्री रामनवमीच्या दिवशी माध्यान्ह काळी समर्थ रामदास स्वामींचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत ठोसर व आईचे नाव राणूबाई. समर्थांचे बालपणीचे नाव नारायण असून त्यांना गंगाधर नावाचे थोरले बंधू होते. त्यांच्या वडिलांकडे म्हणजे सूर्याजीपंतांकडे परंपरेने आलेले कुलकर्णी पद होते व या घराण्यात अनेक पिढ्या भगवान श्रीरामाची व सूर्यनारायणाची उपासना अखंडपणे चालू होती. घराण्यातील हे सर्व संस्कार बालनारायणाला स्वाभाविकपणे प्राप्त झाले. नारायण स्वरूपाने सुंदर, देहयष्टीने सुदृढ, वृत्तीने चपळ व खोडकर आणि बुद्धीने सतेज होता. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी नारायणाचे पितृछत्र हरपले. तत्पूर्वी यवन अधिकाऱ्याच्या जाचक दबावाने व्यथित होऊन सूर्याजीपंतांनी आपले कुलकर्णी पद सोडून दिले होते. परक्यांच्या या जाचाचा परिचय नारायणाला येथून होऊ लागला व जन्मजात चौकस बुद्धीने सभोवतालची अत्याचारग्रस्त समाजस्थिती पाहून या द्रष्ट्या बालकाने वयाच्या केवळ 10-11व्या वर्षी आई चिंता करीतो विश्वाची ही मनोव्यथा ऐकवली. सभोवतालच्या स्वकीय समाजाचे खरोखर परित्राण करावयाचे असेल तर लौकिक बंधनात न अडकता परमेश्वरी कृपा प्राप्त करण्याची निकड लक्षात घेऊन
वयाच्या 12व्या वर्षी नारायणाने लग्नमंडपातून पलायन केले व नाशिकला प्रभू रामरायाच्या दर्शनाने शांती अनुभवून आपल्या पुढील साधनेसाठी गोदाकाठी टाकळीचा निवांत परिसर निवडला. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगाच्या तुटी, सर्वस्व अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा, या निर्धाराने जणू त्याची पावले पडत होती. टाकळी येथील 12 वर्षांच्या तपश्चर्येचा काळ हा समर्थांच्या सर्व कार्याचा पायाभरणीचा काळ आहे. पहाटे उठणे, नित्यकर्म, सूर्यनमस्कार आटोपून माध्यान्हापर्यंत गोदावरीच्या पात्रात उभे राहून जपसाधना करणे, असे करीत त्यांनी गायत्री व त्रयोदश अक्षरी राममंत्राची पुरश्चरणे पारायणे पूर्ण केली. माध्यान्होत्तर माधुकरी भिक्षा घेऊन अपराह्न व सायंकाळी विविध ग्रंथांचा अभ्यास आणि प्रसंगोपात्त कथा कीर्तनांचे श्रवण, अशा प्रकारे अखंड 12 वर्षे स्वयंशिस्तीत राहून एकेकाळी हूडपणा करणारा हा नारायण स्वतःचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आत्मिक विकास योजनापूर्वक साधून घेतो. हे कुणालाही विद्यार्थ्याला आदर्श ठरावे इतके स्पृहणीय आहे. श्री हनुमंताप्रमाणे श्रीरामसेवेकरता स्वतःची पूर्ण सिद्धता करून नारायण खरोखरी आता रामदास झाला. यानंतरची स्वामी रामदासांची 12 वर्षे भारतवर्षाच्या तीर्थयात्रेत व्यतीत झाली. असंख्य पुण्यस्थळे या भारत देशाच्या सर्व प्रदेशातील कानाकोपऱ्यात विखुरलेली आहेत. आध्यात्मिक साधकांनी या पवित्र तीर्थांचे दर्शन घेणे त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीला पोषक असल्याने अशा प्रकारची तीर्थयात्रा कमी अधिक प्रमाणात सामान्यतः सर्व साधक केव्हा तरी करतातच. या धार्मिक दृष्टीने तर स्वामी रामदासांनी ही तीर्थयात्रा केलीच, पण या निमित्ताने घडलेल्या पायी प्रवासात अगदी सहजपणे जे समाज जीवन दिसले आणि सोद्देश्य बारकाईने त्यांनी जे लोकनिरीक्षण केले त्याचे त्यांच्या भावी कार्याची दिशा स्पष्ट होत गेली. क्रूर परकीय आक्रमकांनी समाज भेदरलेला होता. मंदिरांचा विध्वंस, देवमूर्तींचे भंजन, संपत्तीची लूट, गायींची हत्या, स्त्रियांचे अपहरण, छळाबळाने धर्मांतर आणि काफिरांचे शिरकाण, हा 7 सूत्री कार्यक्रम यवन शासकांकडून कमीत अधिक प्रमाणात पाशवी पद्धतीने सर्वत्र राबवला जात होता. त्यामुळे देशभर कोणालाही आपल्या संपत्तीची, घरादाराची, बायका मुलांची व प्राणांचीही शाश्वती नव्हती. या निरीक्षणाचे सार समर्थांनी एका वाक्यात सांगितले आहे: सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला. हिंदू समाज कर्मकांडात्मक धर्माचे आचरण श्रद्धेने करीत होता. उपासना, तीर्थयात्रा, देवदर्शन, सणवार हे सर्व चालू होते, पण समाज भयाक्रांत होता. मथुरेतील एका उत्सवातून मुठभर यवनांनी हिंदूंच्या निवडक मुली हजारो लोकांसमक्ष उचलून नेल्या तरी कोणी काही करू धजावले नाही. या घटनेने समर्थांना काय वाटले असेल? हा हिंदू समाज बहुसंख्य आहे, संपन्न आहे, कष्टाळू आहे, बुद्धिमान व शूरही आहे. मग इतक्या विशाल समाजाला या आक्रमकांचा प्रतिकार का करता येत नाही? समर्थांनी हे हेरले की या समाजाकडे सर्व काही असले तरी आत्मकेंद्रिततेमुळे स्वतःपुरते पाहण्याची वृत्ती फार प्रभावी आहे. स्वार्थामुळे संघटन नाही, संघटनेअभावी शक्ती नाही, शक्ती अभावी साहस नाही, साहस नसल्याने प्रतिकार नाही, प्रतिकारामुळे प्रतिकाराअभावी मुकाट्याने अत्याचार सोसण्याखेरीज गत्यंतर नाही. या भीषण अंधकारमय परिस्थितीवर मात करण्याचा उपाय अखंड चालना करणाऱ्या समर्थांना स्फुरला तो म्हणजे प्रभू रामचंद्रांची डोळस उपासना. डोळस उपासना याचा अर्थ असा की परब्रह्म स्वरूप असलेल्या भगवान रामचंद्रांची आध्यात्मिक उन्नतीसाठी उपासना तर समर्थांना अभिप्रेत होतीच, पण त्याबरोबर सभोवतालच्या भीषण राक्षसी अत्याचारांनी गांजलेल्या समाजाचा आपल्या पुरुषार्थाने उद्धार करणाऱ्या दुष्टांचा निःशेष निःपात करून सज्जनांचे परित्राण करणाऱ्या धर्मसंस्थापक श्रीरामाचा पराक्रमी आदर्शही समर्थांना लोकमनात रुजवावयाचा होता. देवांनाही बंदिवासातून सोडविणाऱ्या श्रीरामाची स्फूर्तिदायक कथाच
या समाजाच्या मृतप्राय अंतःकरणाला विजयाकांक्षेसाठी संजीवनी ठरू शकेल हा समर्थांचा होरा होता. म्हणून कृष्णातीरी चाफळ येथे श्रीराम स्थापना करून व मोठ्या प्रमाणात रामरायाचा उत्सव साजरा करून जेव्हा त्यांनी आपल्या कार्याची मुहूर्त मेढ रोवली तेव्हा सहजपणे त्यांनी म्हटले की रक्षिता देवदेवांचा त्याचा उत्सव मांडला. खरे म्हणजे समर्थांनी भगवान श्रीरामचंद्रांनाच समर्थ म्हटलेले आहे. जय जय रघुवीर समर्थ हे नेहमी समर्थ मुखाने ऐकता ऐकता भगवंताचे समर्थ हे विशेषण लोकांनी त्यांनाच लावून दिले व तेच रूढ झाले. समर्थ संप्रदाय हा श्रीरामोपासना संप्रदाय होय. कुटुंबाच्या घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी व समाजाच्या उद्धारासाठी वैयक्तिक जीवनातील सुखांचा सहजपणे त्याग करणारे श्रीरामप्रभू आणि त्यांच्या दुष्ट संहार व साधू परित्राण या संस्थापनेच्या दोन्ही आघाड्यांवर स्वतःचे पूर्ण समर्पण करणारे बल बुद्धी शील पराक्रम संपन्न मारुती राय ही समर्थांनी समाजाला पूजा करण्यासाठी प्रदान केलेली केवळ दैवतेच नाहीत तर समाजाच्या सर्वतोमुख उत्कर्षासाठी जनमानसापुढे त्यांनी उभे केलेले महान अनुकरणीय आदर्शही आहेत. या उपासना व आदर्शाच्या माध्यमातून त्यांना समाजात धर्मनिष्ठा निस्वार्थता चारित्र्य बलोपासना समाज संघटन शौर्य धैर्य चातुर्य परोपकार ईश्वर भक्ती इत्यादी सद्गुणांचे संवर्धन करावयाचे होते. ठाई ठाई सर्वत्र हे करण्यासाठी श्रीरामप्रभूंच्या व हनुमंताच्या मंदिराची स्थापना मठांची उभारणी शिष्यांचा व सज्जनांचा संग्रह त्यातून महंतांची निवड महंतांचा व्यक्तिमत्व विकास आणि या सर्व कार्यासाठी आवश्यक अशी ग्रंथरचना हे सर्व करणे क्रमप्राप्त होते. श्री समर्थांनी अत्यंत परिश्रमपूर्वक या सर्व गोष्टी सातत्याने व सर्वांना सोबत घेत केल्या. त्या इतक्या प्रकर्षाने केल्या की त्यांना याची देही आनंद वनभुवनाचे स्वप्न साकारता आले. अखंड कामाच्या लगबगीने व निरंतर दगदगीने श्रमलेला हा सार्थक देह त्यांनी वयाच्या 74व्या वर्षी सज्जनगडावर श्रीरामचरणी समर्पून चिरविश्रांती समाधी प्राप्त केली. तो दिवस होता माघ वद्य नवमी इसवी सन 1682. एका धगधगत्या जीवन यज्ञाची ती पूर्णाहुती होती. यानंतर समर्थ रामदासांचा कार्य आणि शिवसमर्थ योग याबद्दल आपण जाणूया. समर्थांचे कार्य. श्री समर्थांच्या या 74 वर्षांच्या आयुष्यपटाकडे ओझरती नजर टाकली तरी एका अत्यंत कर्तृत्व संपन्न महापुरुषाचे हिमालयासारखे भव्य व्यक्तिमत्व नजरेत भरते. सामान्यतः संतांचे मुख्य जीवित कार्य परमेश्वरी साक्षात्कारासाठी साधना जमेल तेवढे जनतेचे पारमार्थिक मार्गदर्शन व या दोहोंच्या अनुषंगाने निर्माण झालेले भक्तिप्रधान आध्यात्मिक साहित्य असे दिसून येते. हे सर्व पूर्णांशाने समर्थांच्याही जीवनात घडलेले आढळते. त्यांनी केलेली साक्षात्कार पर्यवसायी साधना रेखीव व योजनाबद्ध आहे. त्यांनी केलेला पारमार्थिक उपदेश तत्वज्ञान व प्रत्यक्ष साधना या दोन्ही अंगांनी बावन कशी आहे हे तर त्यांच्या वाङ्मयातून स्पष्ट आहेच, पण त्यांचे व्यक्तिमत्व व कार्य या सर्व गोष्टी केवळ अंतर्भूत करीत नाहीत तर त्या ओलांडून आणखी फारच पुढे गेलेले दिसते. निर्भय विजिगीषू सदाचारी व संघटित असा सामर्थ्य संपन्न समाज घडवणे हे त्यांच्या प्रयत्नांचे महत्वाचे लक्ष आहे आणि यासाठी जे जे करणे आवश्यक व शक्य आहे ते त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून केलेले दिसते. मुळात त्यांच्या स्वतःच्या चिंतनाची स्वभावाची व लोकव्यवहाराची बैठक त्यांनी जागरूकपणे या ध्येयासाठी अनुकूल ठेवलेली दिसते. त्यांच्या विचार उच्चार व आचारामध्ये कुठेही विसंगती आढळत नाही. या व्यक्तिमत्वाच्या बैठकीवरून त्यांनी या दिशेने केलेले समाज प्रबोधन यशस्वी न होते तर नवल, पण केवळ वैयक्तिक आचरण व समाज प्रबोधन यावरच ते थांबले नाहीत.
क्रियेविण वाचालता व्यर्थ आहे असे आवर्जून सांगणारा हा विरक्त महात्मा पराकोटीचा क्रियाशील भक्त होता. त्यांच्या या क्रियाशीलतेतून अनेक श्रीराम मंदिरे, गावोगावी हनुमान मंदिरे व भारताच्या जवळपास सर्व प्रांतातून सुमारे 1100 मठांची स्थापना झाली. मठांची ही संख्या अलंकारिक व थोड्याफार फरकाचीही असू शकली तरी व 700-800 इतकी धरली तरी ती थक्क करणारी आहे. समर्थ स्थापित हे मठ केवळ पूजापाठ व जपजाप्य करण्याची स्थाने नव्हती, ती तेजस्वी संस्कार केंद्रे होती. सनातन धर्माचे ज्ञानदान, सदाचाराचा व भक्तिभावाचा संस्कार यासह पुरुषार्थाची प्रेरणा व बलोपासना यासाठी प्रत्येक मठात मारुतीरायांच्या मंदिरासह ग्रंथसंग्रह व व्यायामशाळा आवर्जून असत. परंपरागत तेजस्वी भिक्षा पद्धतीच्या माध्यमाने समर्थांनी हे मठ स्वावलंबी व समाजाभिमुख ठेवले. महंतांची लक्षणे व मठपतींना दिलेल्या सूचना हे स्पष्ट करतात की या मठांचे संचालक स्वतः त्यागी पण संसाराशी अविरोधी राहून सांस्कृतिक प्रवाह जनजीवनात प्रवाहित ठेवणारे लोकशिक्षक असावेत हे अभिप्रेत होते. या मठांची परस्पर संपर्क शृंखलाही होती व याचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे यांना आग्र्याहून रायगडी सुरक्षित पोहोचण्यासाठीच केवळ झाला नाही, तर एरवीही स्वराज्य स्थापनेच्या कार्यासाठी आवश्यक तेव्हा अनुकूल असा तो होत गेला. स्वराज्यासाठी अनुकूल व पोषक जनमानस तयार करण्यात समर्थ कार्याचा त्यांच्या मठमंदिर महंतांचा फार मोठा वाटा आहे. भक्तिप्रधान अध्यात्मोपदेशाने सहिष्णू बनलेल्या समाजाच्या अंतःकरणात जयिष्णुतेचे स्फुल्लिंग चेतविणे व ते धगधगते ठेवणे, हे समाजाचे मानसिक परिवर्तन व्यापक प्रमाणात घडविणे हे महत्वाचे व अवघड कार्य समर्थांकडून पार पाडले. विजयाची आकांक्षा निर्माण झाली, आशा पल्लवित झाली व स्वराज्याचा उषःकाल दृष्टीपथात आला. यासाठी आवश्यक ती समाजमनाची मशागत समर्थांनी रात्रंदिवस खपून केली. शिवसमर्थ योग. श्री समर्थांच्या सद्भाग्याची फार मोठी जमेची बाजूही याच वेळी त्यांना अभिप्रेत असलेला प्रभू रामचंद्रांचा पराक्रमी धर्मनिष्ठ जीवनादर्श ज्यांच्या व्यक्तिमत्वात पूर्ण प्रतिबिंबित झालेला दिसावा असे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य संस्थापनेच्या कार्यात स्वयंप्रेरणेने घडून गेलेले होते. महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर एकाच वेळी कार्यरत असलेल्या या दोन्ही महापुरुषांच्या प्रेरणा स्वयंभू पण परस्पर पूरक होत्या. दोन समांतर रेषांप्रमाणे विभिन्न क्षेत्रातून पण एकाच दिशेने एकाच ध्येयासाठी दोघांची वाटचाल होती. श्री समर्थ व श्री छत्रपती शिवछत्रपती यांचा गुरुशिष्य संबंध पारमार्थिक उपासनेसाठी मंत्रदीक्षा अनुग्रहापुरताच केवळ नाही, दोघांची धर्मरक्षणाच्या ध्येयाबद्दलची एकरूपता, दोघांची अखंड कर्मशील प्रयत्नवादी प्रवृत्ती, दोघांची वैयक्तिक सुखाबद्दलची उदासीनता आणि कार्यातील सावधानता व शिस्तप्रियता, दोघांचा परस्परांसंबंधी कमालीचा आदरभाव व विश्वास यांचा साकल्याने विचार केला तर जणू एकच चेतना दोन विभिन्न देहांच्या माध्यमाने परस्पर पूरक कार्यात मग्न झालेली जाणवते. खरा गुरुशिष्य संबंध असा असतो. पारमार्थिक संत महात्म्यांकडे दर्शनासाठी श्रद्धेने जाऊन त्यांचे आशीर्वाद घेणे वेगळे व दोघांच्या जीवनदृष्टीत इतकी एकरूपता एकजीवता प्रतीत होणे वेगळे. श्री शिवछत्रपतींचा असा अद्वयत्व संबंध श्री समर्थांशी असलेला दिसून येतो. महाभारतातील श्रीकृष्णार्जुनाप्रमाणे दोघे स्वयंभू असूनही परस्पर समरस होऊन स्वधर्म रक्षणार्थ स्वराज्य स्थापनेचे कार्य करीत होते. हा शिवसमर्थ योग म्हणजे क्षात्रतेज व ब्राह्मतेज या दोन्हींचा संगम, हाच महाराष्ट्र धर्माचा प्राण व यानेच समाजाचे खरे परित्राण. अद्वितीय धर्माचार्य याबद्दल आणि ग्रंथराज दासबोध याबद्दल आता आपण पुढे पाहू. अद्वितीय धर्माचार्य. समर्थांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध अंगांचे दर्शन घेताना हे जाणवते की त्यांना अलीकडच्या संत महात्म्यांच्या व्यक्तित्वाच्या ठराविक चौकटीत बसविता येणे शक्य नाही, कारण इतक्या विविध पैलूंचे दर्शन अन्यत्र होत नाही. अन्य कोणाही संत सत्पुरुषाने जे काही सांगितले ते सर्व समर्थांच्या उपदेशात गवसतेच, पण असेही पुष्कळ आहे की जे अन्य कोणी संतांनी सांगितलेले नाही.
पण समर्थ वाङ्मयात आढळते. निखळ पारमार्थिक उपदेशाव्यतिरिक्त वैयक्तिक व सामाजिक हितासाठी समर्थांनी बराच व्यावहारिक उपदेश केला आहे. म्हणून जर कोणी त्यांना राजकारणी संत म्हणत असतील तर ते त्यांचे दूषण नसून भूषण आहे व टीकाकारांच्या अपरिपक्वतेचे द्योतक आहे. धर्म ही संकल्पना केवळ पारमार्थिक नाही. अभ्युदय म्हणजे ऐहिक उन्नती व निःश्रेयस म्हणजेच पारमार्थिक सद्गती ही दोन्ही धर्माची अंगे परंपरागत शास्त्रकारांनी मानली आहेत. त्यामुळे खऱ्या परिपूर्ण धर्माचार्याकडून दोनही बाबतीत मार्गदर्शन अपेक्षित असले पाहिजे. भगवान वेदव्यास, देवर्षी नारद, महर्षी वसिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य ही अशी श्रेष्ठांची नामावली आहे की जे मानव जीवनाच्या या दोन्ही अंगांचे केवळ ज्ञातेच नव्हते तर मानवाच्या सुखशांतीसाठी राजकीय सत्ताही योग्य व्यक्तीच्या हाती असावी यासाठी सक्रिय प्रयत्नशील राहिले होते. समाज जीवनाला राजनीती अत्यंत प्रभावित करते. म्हणून तर महाभारतकारांनी सर्वे धर्माः राजधर्म प्रधानाः व राजा कालस्य कारणम असे म्हटले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी तर धर्मसंस्थापना शब्दाचा अर्थच राजनीतीला धर्माची जोड देणे असा केला आहे. वर उल्लेखलेल्या सर्व महापुरुषांनी यासाठी प्रयत्न केलेले दिसतात. समर्थांनीही तसे केले असल्याने ते या महापुरुषांच्या पंक्तीत बसून अधिक अभिनंदनीय ठरतात. सज्जन व गड हे दोन शब्द त्यांनी पहिल्यांदा एकत्र आणले असले तरी या दोन्हींच्या साहचर्यानेच समाजाचा उत्कर्ष आहे ही धारणा प्राचीन ऋषींची आहे. समर्थांना राजकारणी संत म्हणून कमी लेखण्यापेक्षा त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे मोजमाप करण्यासाठी आपण लावत असलेला मानदंड अपुरा पडतो आहे हे लक्षात घेऊन आपली दृष्टी प्रगल्भ करण्याची आवश्यकता आहे. हे ज्याला कळेल तो शहाणा. पूर्वग्रह दूषित संकीर्ण मानसिक चौकटीत या प्रभंजनाला कोंबण्याचा प्रयत्न विवेकी लेखकांना शोभनीय नाही. समर्थांनी प्रयुक्त केलेल्या राजकारण शब्दाचाही नीट विचार होणे अगत्य आहे. आपल्याला अभिप्रेत असलेल्या अर्थांना समर्थांच्या माथी मारण्यापेक्षा त्यांनी विविध संदर्भात ज्या आशयाने तो शब्द योजिला तो आशय शोधला तर केवळ आधुनिक पॉलिटिक्स म्हणजे सत्ताकारण किंवा चातुर्य या शब्दांच्या पलीकडे जावे लागते. दासबोधाचा 11वा दशक मुख्यतः व्यक्तिमत्व विकासावर प्रकाश टाकणारा आहे. त्यात राजकारण याचा अर्थ लोकव्यवस्थापकीय संघटन कौशल्य मॅनेजरियल टीम ऑर्गनायझिंग स्किल असा घेणे अधिक इष्ट आहे. व्यवस्थितपणा हे समर्थांचे खास वैशिष्ट्य आहे. मुख्यतः या अर्थाने या शब्दाकडे बघितल्यास तो ज्याप्रमाणे जीवनाच्या अन्य क्षेत्रातील लोकव्यवस्थापनास लागू पडेल त्याप्रमाणे राजनीतीतील लोकव्यवस्थापनासही लागू पडू शकेल. पण ते तेवढ्यापुरता मर्यादित असणार नाही. लोकव्यवस्थापन हे कुठल्याही संस्थेचे वा संघटनेचे महत्वाचे अंग आहे व समर्थांनी सांगितलेले तिसरे ते सावधपण सर्व विषयी हे तर धर्माचे मर्मच आहे. महाभारतात यक्षाने विचारले की धर्मराज एका शब्दात धर्माचे स्वरूप काय? किम स्वीदेक पदम धर्म्यम. याचे उत्तर धर्मराज युधिष्ठिराने दिले आहे की दक्षता म्हणजेच सावधानता हे एका शब्दात सांगितलेले धर्माचे स्वरूप आहे. दाक्षम एक पदम धर्म्यम. सावधानतेचे धर्म्यदृष्ट्या इतके महत्व आहे. वस्तुतः समर्थ केवळ धर्मकारणे आहेत. त्यांच्या प्रसिद्ध चतुसूत्रीतील हरिकथा निरूपण, राजकारण, सावधपण व स्वकर्म उद्योगशीलता ही सर्व खऱ्या धर्मपालनाची अंगे आहेत. या संपूर्ण धर्मकारणाविषयी समर्थांनी केलेले मार्गदर्शन एका महाभारताखेरीज अन्यत्र कुठेही नाही. समर्थांनी अंधश्रद्धा, आळस व गबाळेपणा यांचे वाभाडे काढले आहे. दैववादाला कुठेही स्थान न देता सर्वदा उत्कट प्रयत्नवाद मांडला. पारमार्थिक परंपरेचे अंध गतानुगतिक होऊन स्त्रीदेहाची निंदा त्यांनी आपल्या वाङ्मयात एका शब्दानेही केली नाही. महिलांना प्रबुद्ध करून
अनुग्रह देण्याचा अधिकारच केवळ दिला नाही, तर मठपतीही बनवले. महिलांना मठपतीही बनवले. 350 वर्षांपूर्वी विधवा वेणाबाईंना कीर्तनासाठी उभे केले. धर्मशास्त्र, भक्तिशास्त्र, योगशास्त्र यांच्यासह समाजशास्त्र, व्यवहारशास्त्र, व्यवस्थापन संघटनशास्त्र, राजनीतिशास्त्र इत्यादी अनेक लौकिक विद्यांच्या उपदेशाने समाजजीवन प्रगल्भ केले. बौद्ध, शंकराचार्य व महानुभावपंथीय यांच्या पश्चात फक्त समर्थांनीच प्रचारक योजना राबवली व त्यासाठी महाराष्ट्राला केंद्रस्थानी ठेवून भारतभर मठस्थापना केली. महर्षी वेदव्यासांनी विपुल लेखन केले, पण त्यांना माणसे घडवण्याचे कार्य करावे लागले नाही. देवर्षी नारदांनी लोकजागृतीचे कार्य केले, पण असे विपुल लेखन त्यांच्याकडून झाले नाही. आदि शंकराचार्यांनी धर्माची पुनः संस्थापना केली, पण त्यांना राजनीतीकडे लक्ष द्यावे लागले नाही. आर्य चाणक्यांनी राजनीती केली, अर्थशास्त्रही लिहिले, पण आध्यात्मिक मार्गदर्शनाची अपेक्षा त्यांच्यापासून ठेवता येत नाही. पारतंत्र्याच्या काळातही स्वामी विवेकानंदांनी राजधर्माचा विचार प्रतिपादन केला नाही. योगी अरविंदांनी योगाभ्यास साधला व विपुल लेखन केले, पण समर्थांसारखा सर्वत्र संचार त्यांच्या जीवनकार्याचे अंग नव्हते. मला तर इतिहासात समर्थांसारखे अन्य व्यक्तिमत्व दिसत नाही. कुणी दाखवून दिल्यास मान्य करावयास माझी हरकत नाही. महाराष्ट्रीय भागवत धर्म मंदिराचा पाया संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांनी रचला. संत तुकाराम महाराज हे त्या मंदिराचा कळस म्हणून शोभायमान झाले, तर समर्थ रामदास स्वामी त्या मंदिरावर फडकणारा प्रेरणादायी पवित्र ध्वज ठरले आहेत. तुका झालासे कळस, ध्वज होई रामदास. हे एकजिनसी अभंग भव्य भागवत धर्म मंदिर महाराष्ट्र संस्कृतीचा प्राण व वैदिक संस्कृतीची शान आहे. ग्रंथराज दासबोध. दासबोध काय आहे ते आता आपण पुढे समजूया.